ओके. तर आपण मागच्या लेक्चरला आपण आपलं कॉस्ट शीट बनवून झालं होतं. आता वर्किंग आणि रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. तर आता मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण स्टार्ट केलं होतं कॉस्टिंगपासनं आणि एंड केलं होतं फायनान्शियलला. आता आपण उलटं करूया, फायनान्शियलला स्टार्ट करू आणि कॉस्टिंगला एंड करू. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. ओके. आता एक एक आयटम आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदी आहे डायरेक्ट मटेरियल. स्क्रीन शेअर करतो मी. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं आहे डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल फायनान्शियलमध्ये आहे 5,20,000 आणि कॉस्टिंगमध्ये आहे 5,40,000. तर या दोघातला फरक -20,000 आहे. डायरेक्ट मटेरियल झाल्यानंतर डायरेक्ट वेजेस फायनान्शियलमध्ये आहे 2,55,000. कॉस्टिंगमध्ये आहे 2,70,000. म्हणजे 15,000ने कमी आहे.
त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये फायनान्शियलमध्ये 3,60,000, आणि कॉस्टिंगमध्ये 1,62,000. एक मिनिट, इथे कोणतरी दार ठोकतंय. आणि या दोघातला जो डिफरन्स आहे तो प्लसमध्ये येईल. $1,98,000 प्लसमध्ये डिफरन्स आला. फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर ऑफिस ओव्हरहेड्स, स्क्रीन दिसत नाही का? स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर ऑफिस ओव्हरहेड्स आहे पुढचं. ऑफिस ओव्हरहेड्स फायनान्शियलमध्ये फायनान्शियलमध्ये 4 लाख आहे आणि कॉस्टिंगमध्ये 5,40,000 आहे. म्हणजे डिफरन्स मायनस 1,40,000 आहे. त्याच्यानंतर सेलिंग ओव्हरहेड्स, सेलिंग ओव्हरहेड्स
फायनान्शियलमध्ये 8 लाखाचा आहे आणि इथे पण 8 लाखच आहे. दोन्हीकडे सेलिंग ओव्हरहेड्स तेवढेच आहेत, तर ते घेतले नाहीत तरी चालतील, दोन्हीकडे सेम आहेत. डिफरन्स 0 आहे, हे नका घेऊ तुम्ही. सेलिंग ओव्हरहेड्स नंतर क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इन्कम आहे, तर उलटा रूल वापरायला लागेल. क्लोजिंग स्टॉक फायनान्शियलमध्ये 1.5 लाख आणि कॉस्टिंगमध्ये 1,68,000, म्हणजे दोघातला जो डिफरन्स आहे मायनसमध्ये आहे, पण आपण घेणार प्लस 18,000. क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर आपल्याला सेल्स पण घ्यावं लागणार, कारण सेल्सची दोन्हीकडे अमाऊंट वेगळी आहे. सेल्स फायनान्शियलमध्ये 20,72,000 आहेत आणि कॉस्टिंगमध्ये 21,60,000 आहे. तर आता मायनसमध्ये डिफरन्स आहे, पण आपण प्लस घेणार कारण ते इन्कम आहे. सर प्रॉब्लेम केलेलं. हां श्रद्धा जरा अनम्यूट हो. काय म्हणते? हॅलो श्रद्धा. स्क्रीन नाही दिसत. ओके ओके, बस नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो. हां दिसतंय ना? नाही दिसत आहे. एक मिनटं बघतो प्रॉब्लेम काय आहे. स्क्रीन आता दिसतंय स्क्रीन? नाही सर. एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एकच मिनिट चेक करतो मी. आता दिसतंय? स्क्रीन दिसतंय आता? अजून नाही दिसत आहे.
ओके, बाकीच्या स्टुडंटना स्क्रीन दिसतंय का? श्रद्धाला दिसत नाही आहे. बाकीच्यांना दिसतंय का? दामिनीला दिसतंय. आणि बाकी कोण कोण आहे? अजाज स्क्रीन दिसतंय का तुला? एजाज स्क्रीन दिसतंय? एजाज रिप्लाय कर. एजाज स्क्रीन दिसतंय का तुला? एजाज उत्तर नाही देत. दामिनीला दिसतंय. ठीक आहे, तू कॉन्सन्ट्रेट कर. मी तुला रेकॉर्डिंग पाठवतो. आपण स्टार्ट करूया. ओके सर मग माझा प्रॉब्लेम हां काय आलं? नेटवर्क असेल मला. हां, मी रेकॉर्डिंग पाठवणार आहे ना, तू कॉन्सन्ट्रेट कर. हां, कॉन्सन्ट्रेट कर. सोपा आहे प्रॉब्लेम. मी रेकॉर्डिंग पाठवीन तेव्हा कळेल सगळं. ठीक आहे, तर मी स्टार्ट करतो. इथे सेल्स आपण रेकॉर्ड केलं 20,72,000, 21,60,000 आणि टोटल हे प्लसमध्ये 88,000. त्याच्यानंतर पुढे जे आहे पुढे आपल्याला इन्कम टॅक्स घ्यायचा आहे. इन्कम टॅक्स फक्त फायनान्शियलमध्ये आहे. इन्कम टॅक्स फायनान्शियलमध्ये आपण घेऊया 30,000 आणि कॉस्टिंगमध्ये नाही आहे, म्हणजे प्लस 30,000 येईल. इन्कम टॅक्स झाल्यानंतर क्रेडिट साईडला रेंट इन्कम. आता हे इन्कम आहे. रेंट इन्कम फायनान्शियलमध्ये 1.5 लाख. आता हे प्लसमध्ये आहे पण घेणार आपण मायनस, कारण ते इन्कम आहे. मायनस 1.5 लाख. ठीक आहे, तर आपले सगळे आयटम्स घेऊन झाले. आता आपण रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट बनवणार. तर आता इथे आपण फायनान्शियलच्या प्रॉफिटपासून स्टार्ट केलं आहे. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. तर फायनान्शियलचा प्रॉफिट आहे 7,000. त्याच्यात आपल्याला ॲडलेस करायचं आहे. ॲडमध्ये पहिलं फॅक्टरी ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये कमी आहे, तर आपण अंडर शब्द टाकायचा. अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्याची अमाऊंट आहे 1,98,000. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक ॲड करायचा आहे. तो कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, त्याला वर्ड टाकायचं ओव्हर व्हॅल्युएशन. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 18,000. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 18,000.
त्याच्यानंतर सेल्स आपण फायनान्शियलमध्ये कमी रेकॉर्ड केला आहे, कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. सेल्स रेकॉर्डेड लेस इन फायनान्शियल रेकॉर्ड. सेल्सच्या बाबतीत असंच वर्डिंग करायचं, ज्याच्यात लेस असेल त्याचं नाव द्यायचं. समजा कॉस्टिंगमध्ये कमी असतं तर कॉस्टिंगमध्ये लिहिलं असतं. आता इथे फायनान्शियल रेकॉर्ड्समध्ये कमी आहे तर सेल्स रेकॉर्डेड लेस इन फायनान्शियल रेकॉर्ड्स असं लिहायचं. 88,000. त्याच्यानंतर शेवटचं रेंट इन्कम. तर रेंट इन्कम फक्त फायनान्शियल रेकॉर्डमध्ये आपण लिहिलं आहे, कॉस्टिंग रेकॉर्डमध्ये नाही घेतलं. तर रेंट इन्कम recorded in financial records, not recorded in costing records. त्याची अमाऊंट आहे रेंट लेस करायचं आहे. इन्कम टॅक्स झाला, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स, नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स, 30,000. ठीक आहे. तर आता आपण तिघांची टोटल करूया. आता यांची टोटल 7,000 मध्ये 3,34,000 ॲड करू. त्याच्यानंतर हे क्लोज करूया. ॲडचं झालं. आता लेसमध्ये पहिलं डायरेक्ट मटेरियल आहे. डायरेक्ट मटेरियल कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल आपल्याला लेस करायचं आहे 20,000. पुढचं आपल्याला घ्यायचं आहे डायरेक्ट वेजेस. ते पण कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, त्याला नाव द्यायचं ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट वेजेस 15,000. त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स पण कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑफिस ओव्हरहेड्स 1,40,000.
त्याच्यानंतर सेल्स ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड द्यायची गरज नाही. आणि आपल्याला शेवटचं घ्यायचं आहे रेंट इन्कम. रेंट इन्कमची अमाऊंट आहे 1.5 लाख. तर यांची आपण टोटल घेऊया. $3,25,000 आणि ते मायनस करू 16,000 नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. तर हे आपण क्लोज करूया. तर हा प्रॉब्लेम झाला. आता आपण पुढचा प्रॉब्लेम करूया. अरे वेळ झाला ना, 11:15 काय टाईम होता? 11:30 ते 12:30 ना. अजून आहे एक प्रॉब्लेम. आपण कॉस्ट शीट वगैरे काहीतरी बनवूया. आता पुढच्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला P&L अकाउंट पण बनवायला लागतं आणि हे कॉस्ट शीट पण बनवायला लागते. 3 स्टेटमेंट बनवायला लागतात. P&L अकाउंट, कॉस्ट शीट आणि रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट आणि त्याच्याबरोबर वर्किंग, म्हणजे एकंदर 4 स्टेटमेंट बनवायला लागतात. तर तसा आपण प्रॉब्लेम घेऊया. मी तुम्हाला ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवतो. 30वा प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा. ओके. तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे. तर मी प्रॉब्लेम वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, मेसर्स एन्थुझियास्ट कमेन्स बिझनेस ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिलला त्यांनी बिझनेस स्टार्ट केला. कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड आर मेंटेन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. म्हणजे 1 वर्षाचं आपल्याला डेटा आहे.
फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग द रिझल्ट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स, म्हणजे कॉस्ट शीट बनवायची आहे. शोईंग रिझल्ट ॲज पर द फायनान्शियल रेकॉर्ड्स, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. रिकन्सायलिंग दिच रिझल्ट्स, म्हणजे आपल्याला तिन्ही बनवायचं आहे. कॉस्ट शीट बनवायची आहे, कॉस्ट शीट बनवायची आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि रिकन्सिलेशन बनवायचं आहे. तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मटेरियल कन्झ्युम 3000 kgs त्याचा रेट दिलेला आहे. डायरेक्ट वेजेस 3000 मॅन डेज त्याचा रेट दिला आहे. फॅक्टरी ओव्हरहेड्स 20% ऑफ द प्राईम कॉस्टच्या 20%. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ₹30 पर kg ऑफ आउटपुट प्रोड्यूस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपल्याला दिलेत. त्याच्यानंतर सेल्स ओव्हरहेड्स, सेलिंग ओव्हरहेड्स दिलेत. क्लोजिंग स्टॉक दिला आहे 2000 kgचा आणि वर्क इन प्रोग्रेस दिला आहे. क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस सेल्स दिलं आहे. तर आता या प्रॉब्लेममध्ये पण तुम्हाला क्लोजिंग स्टॉक आणि सेल्स दिला आहे, त्या दोघांची टोटल म्हणजे तुमचं प्रोडक्शन. नंतर रेंट इन्कम आणि इन्कम टॅक्स. तर पहिली गोष्ट याच्यात आपल्याला प्रोडक्शनची अमाऊंट काढायची आहे, जसं आपण नेहमी काढतो. सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करून आपण प्रोडक्शनची क्वांटिटी काढतो. तर प्रोडक्शनची क्वांटिटी 2000 आणि 16000 टोटल 18000 आहे. तर ती आपली पहिली नोट राहील. तर हा जो आहे मनन पब्लिकेशनचा 20वा प्रॉब्लेम आहे. मनन पब्लिकेशनचा 30वा प्रॉब्लेम. तर प्रोडक्शन आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते युनिट सोल्डमध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करून करायचं आहे. तर आपल्याकडे 2000 क्लोजिंग स्टॉक आहे आणि हे असंच आहे. 16000 युनिट सोल्ड आणि 2000 क्लोजिंग स्टॉक, टोटल 18000 झाले. आणि इथे कंपनीचं नाव प्रोनाऊन्स करायला जरा कठीण आहे. मेसर्स एन्थुझियासिस्ट. ठीक आहे, म्हणजे उत्साही, एन्थुझियाझम. तर आता प्रोडक्शन 18000, सेल्स 16000. तर आपण स्टार्ट करूया. आता इथे जो कॉस्टिंग प्रमाणे जो डेटा दिलेला आहे तो आपण घ्यायचा आहे. तर इकडे मटेरियल कन्झ्युम आपण घेणार. मटेरियल कन्झ्युमचं युनिट्स आहे 18000. 18000 युनिट्स आहे. त्याला जो रेट वापरणार आहे, ॲक्च्युअली युनिट्स बनवले 18000 आणि मटेरियल कन्झ्युम आपण 20000 क्वांटिटी विकत घेतली. 20000 क्वांटिटी आपण 28.50च्या रेटने विकत घेतली. तर पहिलं टोटल कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करूया. 20000 इंटू 28.50, 5,70,000. नंतर रेट काढू. 5,70,000ला 18,000नी डिवाइड करून रेट 31.67, 2 डेसिमलपर्यंत घेऊया. म्हणजे आपण 18,000 वस्तू बनवल्या आणि रॉ मटेरियल 20,000 किलो वापरला आहे. 28.50च्या रेटने मल्टिप्लाय करून 5,70,000 आलं आणि नंतर CPU त्याला 18,000नी डिवाइड करून आपण कॅल्क्युलेट केला. तर पहिलं मटेरियल कन्झ्युम झालं. मटेरियल कन्झ्युम झाल्यानंतर डायरेक्ट वेजेस 3000 सांगितले. 3000 मॅनडेज आणि प्रत्येक मॅनडेची किंमत 80 रुपये. तर इथे पण पहिली टोटल कॉस्ट काढायची. 3000 इंटू 80 ही टोटल कॉस्ट आहे, 2,40,000. नंतर त्याला 18,000नी डिवाइड करायचं, 13.33. ओके. तर पहिलं मटेरियल कन्झ्युम आणि डायरेक्ट वेजेस काढले. आता या दोघांची टोटल प्राईम कॉस्ट
तर प्राईम कॉस्ट आपण काढली 8,10,000 आणि इथे पण आपण त्याला 18,000ने डिवाइड केलं किंवा दोघांची टोटल घेतली आणि हे आता आपण क्लोज करूया. त्याच्यानंतर आता याच्यात तुम्हाला फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करायचे. फॅक्टरी ओव्हरहेड झाल्यानंतर पुढे फॅक्टरी कॉस्ट येणार. फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करून फॅक्टरी कॉस्ट आणि इकडे CPU काढला, इथे टोटल कॉस्ट काढली. फॅक्टरी कॉस्ट झाल्यानंतर आपण इथे ॲड ऑफिस ओव्हरहेड्स ॲड करूया. ऑफिस ओव्हरहेडसाठी त्यांनी म्हटलं आहे, एक मिनिट हां, थांबा, फॅक्टरी कॉस्ट ॲड करण्याच्या अगोदर आपल्याला इकडे WIP लेस करायचं आहे, लेस क्लोजिंग वर्किंग प्रोग्रेस. थांबा एक मिनिट, इथे समजा आपण ॲड करूया, हा ॲड केला आणि इथे आपण टोटल ॲड केली. याला नाव नाही द्यायचं, तर हा आपण ॲड केला, याला नाव नाही द्यायचं. याच्यातनं क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस मायनस करायचं. कधी पण लक्षात ठेवा, क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेस असेल तर तो याच्यातनं मायनस आपल्याला करावा लागतो. तर क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 1,62,000 त्यांनी दिला आहे, तेवढाच आहे. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड 1,62,000 केले आणि वर्क इन प्रोग्रेस 1,62,000 वजा केला, म्हणजे तेवढंच उत्तर येणार. आणि इथे आपण रेट काढूया. इथे ऑलरेडी इथे पण रेट काढू आपण. तर इथे आपण काय केलं, फॅक्टरी ओव्हरहेड्सला 8,10,000चे 20% 1,62,000 आले. त्याला आपण काय केलं, 18,000नी भागलं, 9 आले. नंतर टोटल ॲड केली, इथेही टोटल ॲड केली. नंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 1,62,000 दिला आहे, त्याला 18,000नी भागलं, 9 आलं. नंतर हे मायनस केलं, हे पण मायनस केलं आणि 45,000 आलं. त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स 30 दिलं आहे, 30 रुपये. आपण 2 डेसिमलपर्यंत घेऊया आणि त्याला आपण 18,000ने मल्टिप्लाय करू आणि ते ॲड करून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या दोघांची टोटल आणि इकडे या दोघांची टोटल किंवा 18,000नी भागून मिळेल. आता एक क्लोज करूया. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झाल्यानंतर लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. मगाशी वर्क इन प्रोग्रेस घेतला, आता कुठला घेतोय, फिनिश गुड्स घेतोय. तर फिनिश गुड्सला 2,000 क्लोजिंग स्टॉक आहे आणि त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट लावायचा 75चा आणि मल्टिप्लाय करायचं. तर 2,000ला 75नी मल्टिप्लाय करून 1.5 लाख आलं. नंतर आपण काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. 13.5 लाखमधनं 1.5 लाख मायनस केलं आणि इथे 18,000तनं 2,000 मायनस केलं. इथे रेट तेवढाच राहणार, 12 लाखाला आपल्याला 16,000नी भागायचं आहे. 75च रेट राहणार, 2 डेसिमलपर्यंत घ्यायचं आहे आणि हे क्लोज करायचं.
तर आपण आता क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस केलं तर आपल्याला मिळालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर आपण ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्सची जी व्हॅल्यू आहे 50 पर युनिट ऑफ आउटपुट प्रोड्यूस. फिफ्टी आहे त्याला 16,000ने मल्टिप्लाय करायचं. आता याच्या पुढे जे काय आपण कॅल्क्युलेट करणार त्याला बेस आपल्याला 16,000 म्हणायचं आहे. एक 5 मिनटात आपण संपूया. माहिती आहे आपला टाईम झाला आहे. 5 मिनटात आपण संपूया. तर याची टोटल घेऊया. टोटल कॉस्ट नंतर इथे पण टोटल घेऊया आपण. आता टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स आपण कॅल्क्युलेट केला त्याला क्लोज करायचा आहे. त्याच्यात प्रॉफिट ॲड करून आपण सेल्स कॅल्क्युलेट करणार. ॲड प्रॉफिट. आता इथे सेल्स जो दिला आहे तो 130चा रेट दिलाय तुम्हाला. त्याला मल्टिप्लाय करणार आपण 16,000ने. 20,80,000 प्रॉफिट काढणार. 5 रुपये इथे पण प्रॉफिट काढणार 80,000 आणि हे क्लोज करणार. ठीक आहे. तर आपण ही कॉस्ट शीट बनवली. आता पुढच्या लेक्चरला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट आणि वर्किंग हे बनवायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना थँक्यू. आपण लेक्चर संपूया. मी तुम्हाला जर स्क्रीन दिसलं नसेल तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. काळजी करू नका. ओके. तर लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना थँक्यू.